जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला खासदार अजित गोपछडे यांनी केले अभिवादन। आज लिंगायत समाजाचे दैवत क्रांतीज्योती कर्मयोगी महात्मा बसवेश्वर यांच्या 889व्या जयंतीनिमित्त लिंगायत समाजातील बंधू भगिनींनी महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी खासदार अजित गोपछडे यांनी सर्व लिंगायत समाज व ब्राह्मण समाज यांना परशुराम जयंतीच्या व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। नारी शक्ती विरोधात जे विधायक रद्द करण्यात आले आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरून यापुढे काम करेल असे देखील ते यावेळी म्हणाले। पाहूया याविषयीचा वृत्तांत। ज्याने लोकशाहीची स्थापना केली 12व्या शतकामध्ये, ज्यावेळेस युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातले लोक कंदमुळं खाऊन जगत होते, त्या काळामध्ये या देशाच्या जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपमच्या माध्यमातून लोकशाहीची स्थापना केली। स्त्री आणि पुरुष समानता आणि जातीभेद सगळे मिटून, सगळ्या पोटजाती मिटून संपूर्णपणे एकत्रितपणे या हिंदुस्थानची लोकशाही स्थापन करणाऱ्या महात्मा जगज्योती बसवेश्वर महाराजांची आज जयंती आणि त्यासोबतच परशुराम महाराजांची जयंती आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यातले एकत्रित येऊन आज साजरी करीत आहोत। एका दृष्टिकोनातून नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती होणं हे खरं तर एक पवित्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या दृष्टिकोनातून कालच प्रधानमंत्र्यांनी स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत बोलले आणि आधी आबादी के ऊपर अन्याय हुआ हा जो त्यांचा जो कालचं जे वाक्य आहे ते महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी मिळून या आमच्या मातृशक्तीला, आमच्या नारी शक्तीला आम्ही ताकद देण्यासाठी सशक्तपणाने संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहोत। आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही पण करतो की जे नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे याच्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसून आम्ही कामाला लागू आणि या भारतातल्या सगळ्या नारी माता भगिनी, हमारी बहू बेटिया आणि सगळ्या नारी शक्तीसाठी आम्ही सगळेजण ताकद लावू, हीच महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे।